तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोडी व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडी व्यवसाय करणारे व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कमीत कमी खर्चामध्ये जोडी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला, लाईक करा. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. विनायक बाबुराव कदम, विरसणी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. तर आम्हाला सांगा, आपण हे दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन कधीपासून सुरू केलं? मी 4-5 वर्षापासून करतो. 4-5 वर्षापासून. तर आम्हाला सांगा, ही म्हैस आहे विकत आणलेली आहे? विकत आणलेली आहे तुम्ही सर. कितीला विकत आणली? हे मसाला आणलेले आपण 80,000 रुपयाला. दूध देते का गाभण? दूध देते, एक टाइम दूध देते, गाभण आहे. एक टाइम किती देते बरं? हे देते 3-3.5 लिटर. बरोबर. आणि ज्यावेळेस 2 टाइम द्यायची त्यावेळेस किती द्यायची? त्यावेळेस 4 लिटर देत गेली ते. गाभण आहे? गाभण आहे सगळ्या. ही मसाला आणली आपण 75,000 रुपयाला. आता हे देते 3-3.5-4 सकाळ. गाभा गेली आता 1 महिना झाला. एकच टाइम देते. हा, कारोड गावरानी गायची आहे ते आपले. जर्सी गायला बी झाले 5-6 वर्ष. हा, दूध देते नाही आता, म्हणजे हिला येऊन खूप दिवस झाले, 7-8 महिने झाले. तर 3 लिटर दूध देते आता, 3-4 लिटर विल्यानंतर 7-7.5 लिटर देते, 8 लिटर. हा, हे म्हशीच्या अगोदर आणली होती आपण एकच. याच गाईपासून आपण दुधाचा व्यवसाय सुरू केला. तिला झालं 2-3 वर्ष. ती आणली होती 60,000 रुपयाला. आता हे 3 लिटर देते. एकच टाइम देते हे पण. हे यांच्यासाठी चारा किती आहे बरं? चारा रोज येईल आपण 2-3 डालगे ठेवतो समजा, एवढं छोट 10-15 किलो, 10 किलो. आता हे दूध डेअरीला देता का हॉटेलला? डेअरीला देतो ना. मग हप्ता किती येते डेअरी? हप्ता येते याचा 7,000 रुपये, 8,000, 9,000. ढेप ठेवता काय? हा, ढेप सकाळ संध्याकाळ ठेवतो दूध काढल्यानंतर. किती ठेवता बरं? याला किती, अर्धा किलो, 300 ग्राम, 400 ग्राम, 500 ग्राम. बरोबर. तर मग दुधीचा खर्च जाता हप्ता आपल्याला? हो, 3-4 हजार रुपये उरते समजा आपल्याला. ठीक आहे की नाही? तर बघू शकता की मित्रांनो, तर हे शेड कधी बांधला बरं? शेडला झाले 2-3 वर्ष. तर किती खर्च आला? यायला आला आपल्याला 5 लाख रुपये. 5 लाख. तर बघू शकता शेतकरी मित्र, किती बाय किती आहे? हे 40 बाय 40चा. वगैरे या म्हशी आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, किती सुंदर वातावरण आहे. आणि शेतामध्ये आता मस्त बाग वगैरे. आणि सर्वात मोठं यांचं तुम्हाला आणखी गोष्ट यांच्याकडे शिकण्यासाठी पालन केलं आहे, ते तुम्हाला दाखवून पर्सन शेड मध्ये दुग्ध व्यवसायाची माहिती तुम्हाला देतो. तर कुठार पाठीमाग. हिला पण झाले 4-5 वर्ष. मशाला आणली तेव्हा आणल्या. 4-5 वर्षात काय ना, मोटर जळते कधी मध्ये, फॉल्ट वगैरे झाला तर. लाईट फॉल्ट असेल तर होऊ शकते. हा, टाकून देतो. सकाळपासून म्हशीला कुठे याची हिरवा चारा फक्त सकाळी टाकतो आम्ही 1 तास, त्यांना 1-2 तास चारा सकाळी एकदा जगली की नंतर मग दुपारी बांधून ठेवायचे, पाणी पाजून बांधून ठेवायचे. नंतर मग 4ला टाकायचा चारा. 4 वाजता टाकायचा. हा, संध्याकाळी. तर हे आपलं कुक्कुटपालन कधीपासून आहे? कुक्कुटपालन हे माझ्याकडे 2-3 कोंबड्या होत्या. ते असंच ठेवतो आपण इथं जनावरांसोबत.
हे आता वाढत वाढत एवढे झाले बघा 100 हा. उद्योग पण उगा आपण शोक म्हणून अंडे वगैरे राहते. याला काय नाही, एक 10,000 रुपये खर्च आला जाळी वगैरे मारण्यासाठी. कोंबड्यामध्ये राहतात का बाहेर? बाहेर सोडतो ना आपण. आता आता उन्हामुळे कोलून ठेवले ते ना. सकाळी सकाळी हा सकाळी सोडतो, पुन्हा संध्याकाळी सोडायचे 3-4 वाजता. हा हे भिजून ठेवायचे संध्याकाळी त्याला. हे पण आपल्या इकडे पण हे चारा असतो. हो ना, चारा मका आहे ते. जमीन आहे आपल्याला इथे 20 एकर. ऊस वगैरे आहे ना. हा हे ऊस आहे. त्याला बोरचंच पाणी. बोरचं पाणी.